आणि बुलेटिनच्या सुरुवातीला देशातल्या कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। कामगारांच्या कामांच्या तासांमध्ये वाढ करण्यात आली आहे। दुकानामध्ये 9 तास तर कारखान्यामध्ये 12 तास काम करण्याचा नियम आता लागू करण्यात आलाय। कामगार टंचाईवरती मात करण्यासाठी तसंच उद्योगांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि राज्यात उद्योग स्नेही वातावरण निर्माण होऊन विदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असं सांगितलं जात आहे। मात्र यामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती मात्र व्यक्त केली जाते। 12 तास हा कामाचा आणि त्याबरोबरीने मोबदला मिळेल असंही सांगितलं जातं। अधिक माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, हा खूप मोठा निर्णय आहे, नेमका निर्णय घेणारे कोण आहेत आणि या निर्णयाचे होणारे परिणाम लक्षात घेता खरंच हा निर्णय किती टिकेल? हे बघा, अर्थशास्त्रीय भाषेमध्ये त्याला इकॉनॉमिकल रिफॉर्म्स आपण म्हणतो आणि आता असं म्हटलं जात होतं की राज्यामध्ये खास करून कामगार कायदे, भूसंपादना संदर्भातले नियम आणि कामगारांच्या संघटना या संदर्भामधल्या कायद्यांना रिफॉर्म करणं गरजेचं आहे। सेंट्रल पातळीवरती म्हणजे केंद्रीय पातळीवरती ह्या गोष्टी बऱ्यापैकी पुढे आलेल्या आहेत। साधारणपणे 18-19 जे कामगारांच्या संदर्भातले कायदे आहेत त्याच्यावरती बराच कल सुरू आहे। ही आत्ताची जी बदलाची गोष्ट आहे ती राज्य मंत्रिमंडळाने केलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाने असं ठरवलंय कारण महाराष्ट्रामध्ये एक वॉर रूम आपण क्रिएट केलेली आहे, त्याबरोबर इज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी आपण करतो आहोत आणि मुख्यमंत्री सातत्यानं असं म्हणतात की महाराष्ट्र हे डेस्टिनेशन 1 आहे, तर त्याच्यासाठी अनुकूल गोष्टी उद्योग वाढीच्या दृष्टीने करायला हव्यात आणि म्हणूनच मग कामगारांची संमती घेऊन कामगारांच्या संदर्भातल्या कायद्याचं संरक्षण करून आम्ही आता 9 तासावरून 12 तासाचा हा कालावधी केलाय असं काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठरलं। म्हणजे काय तर 5 तासानंतर 30 मिनिटाची जी विश्रांती होती ती आता 6 तासानंतर 30 मिनिटाची असणार आहे आणि जे तिमाहीतले तास असणार आहेत त्यांचे ते पण वाढलेले आणि ओव्हर टाइम जे करायचं आहे त्यासाठी तुम्हाला संमती घ्यावी लागेल आणि मोबदला सुद्धा वाढवून द्यावा लागेल। आता ही झाली उद्योग स्नेही गोष्ट जी आता वेगळ्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये पण हेच चालू आहे सध्या। पण दुसरीकडे आपल्या शहरातल्या वेगळ्या शहरातल्या सध्याच्या वाहतुकीच्या समस्या म्हणजे मुळामध्येच कामावरती पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, त्याच्यानंतर कामावरून परत येण्यासाठी लागणारा वेळ हा ह्या वेळेमध्ये गृहीत धरलाय की नाही हा खरा प्रश्न आहे, कारण तो धरावा लागणार आहे अशी स्थिती आता पुणे, मुंबई, नाशिक सगळ्याच शहरामध्ये झालेली आहे। शिवाय अलीकडे सगळीकडे कंत्राट राज आलेला आहे आणि त्यामुळे 2 दशकभरापूर्वी जी कामगारांची एक स्टॅबिलिटी, ज्याला मानसिक स्थैर्य म्हणतो, कायदेशीर स्थैर्य म्हणतो, ते आता कायदेशीर स्थैर्य राहिले का खरोखर विचार करण्यासारखा भाग आहे आणि म्हणूनच भाकपनं असं म्हटलं आहे की सरकारने ह्या कायद्यासंदर्भामध्ये जर पुनर्विचार नाही केला तर आम्ही आंदोलन करू। पण अर्थात जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यात काँग्रेस पण आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे, त्यांचं आर्थिक विषय काही फारसं मतभेद आहेत असं दिसलेलं नाहीये, कारण आपल्याकडे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण 1991 साली आलं, तिथपासून ते 2025 पर्यंत धोरणात्मक फारसा बदल नाहीये। खरं म्हणजे कामगार कायद्यामध्ये ह्यापूर्वीच बदल व्हायला हवा होता, खास करून मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये असं नेहमी चर्चेला जात होतं। आज कॅबिनेटने हा महत्वाचा निर्णय घेतला, आता त्याचे परिणाम हे दिसतील आपल्याला, ते सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही असणार आहेत। अनेक प्रायव्हेट सेक्टरमध्ये याचा वापर खरं तर होतोय, मात्र सध्या आपण जर बघितलं तर इन्फोसिसचे नारायण मूर्तीनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं 70 तास काम करावं का अशी भूमिका मांडली आणि त्यावर तीव्र रोष व्यक्त झालेला होता। आता हा निर्णय समोर येतोय, त्यामुळे खरंच प्रॉडक्टिव्हिटी वाढेल का? हे बघा, इमर्जिंग मार्केटमध्ये किती तास काम करावं हा जागतिक अभ्यासाचा विषय आहे। अनेक लोक असं म्हणतात की जी अर्थव्यवस्था गतीनं वाढते आहे, आज जगातली पहिल्या 1, 2, 3 क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा समावेश आहे। 4थ्या क्रमांकावरून आपण 3ऱ्या क्रमांकावरती जर्मनीला मागे टाकून जाऊ। पण त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर आपल्याकडे जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करा। मग कसा करा तर कामाचे तास वाढवा। मध्ये काही लोकांनी असं म्हटलं की मी अगदी रविवारी LNT संबंधित व्यवस्थापनाची मंडळी म्हणाली की मी रविवारी पण वीक ऑफ घेत नाही। आता खरं म्हणाल तर कॉर्पोरेटमध्ये ही खूप नॉर्मल गोष्ट झालेली आहे। मध्ये सुप्रिया सुळेने संसदेमध्ये असं एक बजेट आणण्याचा, एक बिल आणण्याचा, खासगी बिल आणण्याचा प्रयत्न केला की कामाच्या तासानंतर कुणी कुणाला फोन करू नये। प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही आणि ते तसं का होत नाही तर इमर्जिंग मार्केटमध्ये ह्या गोष्टी फार कॉमन आहेत अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते। अर्थात मानवी मूल्याला जागतिक पातळीवरती आर्थिक व्यवस्थेमध्ये किती स्थान मिळतं हा एक वेगळा विषय आहे, परंतु आत्ताची मांडणी अशी आहे की जर तुम्हाला आपला हा देश फार पुढे घेऊन जायचा असेल तर कामाच्या तासावरून, खास करून आपल्याकडे आता जे एज ग्रुप 28 वरून 32-30 पर्यंत गेलेला आहे तर त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या। दुसरीकडे अनेक लोक असं म्हणतात की ह्यामुळं मानवी मूल्य संपत्ती, वैयक्तिक आयुष्यामध्ये नाना समस्यांना लोकांना सामोरे जावं लागतंय,
आजच हा देश हा जगातली दुसऱ्या क्रमांकाची मधुमेहानं ग्रस्त असलेली एक मोठी राजधानी बनलेला आहे. हो. हायपरटेन्शन सारखे अनेक आजार लोकांना जडलेले आहेत. त्यामुळे वर्क बॅलन्स करणं हे खूप महत्वाचं आहे. अर्थात ही चर्चा होते, प्रत्यक्षामध्ये वर्क आणि पर्सनल लाईफ याचं बॅलन्स कधी होताना दिसत नाही. खरंय, आणि त्याचेच परिणाम बरेचदा आपल्याला पाहायला मिळतात. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल.